आपण धपाटे करणार आहोत, त्यासोबत दही खाणार आहोत. त्याकरिता लागणारं पीठ घेतलं मी. 1 वाटी ज्वारीचं पीठ आहे, 1 वाटी गव्हाचं आहे, 1 वाटी तांदळाचं आहे. एवढंसं असं घेतलं होतं. 1 वाटी बेसनचं पण आहे. असे 4 प्रकारचे पीठ घेतलेले आहेत. त्याकरता लागणारं एक मोठा बारीक चिरून कांदा घेतला आहे, कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे, 5-6 मिरची आहे, त्यामध्ये जिरं आणि लसूण टाकून वाटून घेतलेलं आहे. थोडासा ओवा घेतलेला आहे हातावर चोळून घालण्यासाठी, अर्धा चमचा मीठ चवीप्रमाणे घालायचं आहे, अर्धा चमचा हळद घेतली आहे. तेल घ्यायचं आहे आपल्याला भाजण्यासाठी. कोणाला बटर आवडत असेल त्यांनी बटर घ्यावं. आपण प्रोसेस पाहणार आहोत. आपण सर्व पीठ एकत्र करून घेणार आहोत. प्रथम आपण हळद टाकून घेणार आहोत. मीठ चवीप्रमाणे टाकायचं आहे. मीठ पाहून पीठ मळल्यानंतर बघा, कमी असेल तर परत टाकता येईल, जास्त झालं तर खारट होतील. आणि ओवा आहे थोडा हातावर हे करून क्रश करून टाकला आहे मी. हा कांदा आहे, कांद्याला सुद्धा जरा फोडायचा आहे आणि मग टाकायचा. सुटा सुटा होईल, बारीक जरी असला. आपण ठेचा पण टाकून घेणार आहोत. हे सगळं मिक्स करायचं पिठाला. व्यवस्थित मिक्स करायचं आहे. मिरची एका ठिकाणी पडता कामा नये ठेच्याची. आता आपण कोथिंबीर पण टाकून घेणार आहोत. आपण थोडं थोडं पाणी टाकून मळून घेणार आहोत. पाणी एकदम टाकायचे नाही आहे. माझ्याकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये जे ठेचा केलेलं होतं त्याच भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे. पाणी थोडं थोडं टाकून घट्ट मळायचं आहे. पातळ मळायचं नाही आहे, घट्ट मळायचं. आपलं धपाट्याचं पीठ मळून झालेलं होतं ना, 5 मिनटं झालेत. आपण एक छोटा गोळा घेतला आहे, त्या हातावरती असा व्यवस्थितरित्या गोल करून घ्यायचा आहे आणि त्याला अशा पद्धतीनं भाकरी कसं करतो ना आपण, असं व्यवस्थित जेवढं पसरतं आहे तेवढं हातावरती पसरून घ्यायचं आहे. आणि मी गव्हाचं पीठ घेतलं आहे, तुम्हाला तांदळाचं घेतलं तरी चालेल. थोडंसं पीठ लावायचं आहे आणि आज्यात लाटायचं. घाई करायची नाही, दाब द्यायचा नाही आहे जास्त, आज्यात लाटून घ्यायचं आहे. आपण कांदा घातलेला आहे त्यामुळं थोड्या चिरण्या पडल्या आउटसाईडला तर म्हणजे चालतील, असं काही नाही. आपण बोटांनी वगैरे असं दाबून घेतलं तर होऊन जातं. आपला तवा तापलेला आहे. आता वरती आपण आता टाकून घेणार आहोत. कोणाला होल पाडतात बोटाने, पण मी चाकूच्या साह्याने थोडंसं शिजण्यासाठी म्हणून असे तिरके वरती काप दिलेले आहे. आज्यात उचलायचं आहे आणि अशा पद्धतीने टाकून द्यायचं. त्याचप्रमाणे आणखीन एक आपण घेणार आहोत. गोळा घ्यायचा आहे, कांदा आहे आतमध्ये, त्या सुट्टा कामाने अशा रीतीने गोल 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 करायचं, व्यवस्थित असं दाबायचं आहे. आणि असं आपल्याला जिथपर्यंत असं वाटतं की हे पसरतं आहे, लाटायला भारी पडत राहिलं तर छोटे छोटे हातावर जरी केले तरी चालेल. अशा पद्धतीने दोन्ही साईडला हे करून घेतलं आहे. आपण वरचं धपाटा एक साईड पलटून घेणार आहोत. आज्यात लाटायचं आहे. आपण तेल लावून घेणार आहोत वरती.
धपाटीला. तुम्हाला बटर लावायचं असेल तर बटर लावा. धपाटी खरपूस भाजून घ्यायची आणि गरम गरम दह्यासोबत छान लागते. बेलण्याला जास्त जोर लावायचा नाही. आज्यात असं फिरवलं की व्यवस्थित होतं, खाली चिटकत नाही. जर तुम्हाला असं वाटत असेल तर पांढरं फडकं वगैरे किंवा रुमाल लावून पोलपाटला तरी लाटलं तरी चालेल. आपण पलटून घेणार आहोत वरची तव्यावरची. याला परत एकदा आपण अशा मातीने मी तिरपे काप केले. असं तुम्हाला कशा पद्धतीने असं म्हणजे आतील बाजू शिजावी म्हणून असं चाकून केलंय. खूप सुंदर झालाय पराठा. आज्यात असं उचलायचंय आणि परत असं टाकून द्यायचंय. तेल लावून घेतलं आहे. धपाटीला पलटून घेतलं आहे. आता आपले धपाटे खाण्यासाठी रेडी झाले. सर्व केलेले आहे. दही आहे सोबत. त्याच्यामध्ये थोडीशी चिमटभर साखर टाकलेली होती, थोडंसं मीठ आणि आम्हाला चिली फ्लेक्स आवडतं म्हणून मी टाकले. तुम्हाला टाकायचं नसेल तरी चालेल. मस्त खा, स्वस्त राहा, आनंदित राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.